यद्दर्शनात् भवति फुल्लतरं हृदाब्जम् अन्तर्दधात्युडुगणं मुदमोहरूपम् अज्ञानघोरतिमिरस्य दिवाकरन्तं श्रीमद्गजाननगुरुं शिरसा नमामि। भक्तिर्दृढास्तु सततं हृदये मदीये मामे मनो भवतु मोहमयं कदापि। श्लोकैरतो वस्मितैर्गणुदासशिष्यः श्रीमद्गजाननगुरुं सदयं स्तुनोति। शेगावच्या श्री गजानन महाराजांची स्तुती आपण या 2 श्लोकांमधून ऐकली। परमेश्वरावरती नितांत श्रद्धा असणं हे काही कुठच्या भोळ्या भाबड्या विश्वासाचं लक्षण आहे असं मुळीच नाही। एक कोणती तरी शक्ती कार्यरत असते, मग तिला ईश्वर म्हणा, तिला अल्लाह म्हणा, तिला गॉड म्हणा, जो तो आपापल्या परीने त्याला काहीतरी नावं देत असतो, पण एक शक्ती असतेच, हे सगळ्यात महत्त्वाचं। अर्थात हेही न मानणारे कित्येक जण आहेत की जे स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी, प्रत्यक्षदर्शी वगैरे वगैरे म्हणवतात। खरं तर जगामध्ये 97% लोक हे श्रद्धावान असतात, पण कुठेतरी त्यांच्या श्रद्धेमध्ये एखादा अश्रद्धेचा भाग टाकण्याचं काम एवढे 3% लोक करत असतात। दुर्दैव आहे की या 3%नाच आमच्याकडे बुद्धिवंत म्हणून म्हटलं जातं, की जे देवाधर्मावरती अकारण टीका करतात, ज्याची गरजही नसते। त्यांचे प्रश्न अगदी बाळबोध असतात बरं का। जर देव असलाच तर तो आम्हाला भेटत का नाही, दिसत का नाही? याच्यावरती आमचे गुरुवर्य ब्रह्मलीन परमपूज्य वरदानंद भारती असं म्हणायचे की अहो, तुमच्या इथल्या तहसीलदाराचा चपराशी तुम्हाला भेटत नाही चटकन, देव कुठचा भेटायचा? बरं, चपराशी जाऊ देव, एखाद्या मंत्र्याचा PA सुद्धा आपण गेलोय म्हणून तिथे काही आपल्याकरता ताटकळत बसलेला नसतो, तोही चटकन भेटत नाही। काहीतरी आधी अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं, काहीतरी करावं लागतं। हे जर वास्तव जगामध्ये आपण करतोय तर त्याच्याकरता काहीही करायचं नाही, कुठचीही आर्तता आतमध्ये नाही, मनी नाही भाव, आणि म्हणे देवा मला पाव, तर तो रिकामटेकडा आहे नाही का, की सहजपणे यायला। बरं, जर तो असलाच तर तो दिसत का नाही, हे सुद्धा युक्तिवाद आहे। प्रत्येक असलेली वस्तू दिसते का हो? तर एक जण मला म्हणाला, अर्थात जी असते ती दिसायला पाहिजे। बरं म्हटलं, वारा वाहतो, आता वारा दाखव। वारा वाहतो म्हणतोस ना, वारा कुठे आहे ते दाखव। तर तो म्हणाला, झाडाची पानं हलतायत हे लक्षण झालं, वारा वारा ज्याला म्हणतात तो कुठे आहे दाखव। तो म्हणाला, नाही असा तो दाखवता येत नाही, म्हणजे न दाखवता येण्यासारखी गोष्ट असते। दुसरी गोष्ट, बहुतेक लोक ही वस्तू वापरतातच, पण 95% लोकांना ही वस्तू काम कसं करते ते माहिती नसतं बरं का। मग जर विचारलं की वायरलेस इन्स्ट्रुमेंट आहे हे, मी इथून नंबर दाबला की पलीकडे रिंग वाजते, तो माणूस बोलायला लागतो, हे कसं शक्य आहे? मग त्याच्यावरती एका शहाण्याने सांगायला सुरुवात केली, म्हणाला काय ते मॅग्नेटिक फील्ड जे असतं त्याच्यातून ज्या मॅग्नेटिक वेव्ज, म्हटलं ए बाबा हे सगळं सांगत बसू नकोस, मला फक्त एवढंच कळतं की मी इथे नंबर दाबले
की तिथे रिंग वाजते. हे इतक्या चटकन कसं होतं तेवढं मला सांग. तर म्हणाला तेच मी तुम्हाला सांगतोय की त्या ज्या मॅग्नेटिक वेव्ज असतात त्या कशा या टॉवरवरून त्या टॉवरवर. म्हटलं टॉवर बिवर जायला काहीतरी वेळ लागतो की नाही. हा वेळ मला येतो का हो कधी दृष्टोत्पत्तीस आपण कधी पाहिलाय किती वेळ जातो. मला एवढंच माहिती इथे बटणं दाबली तिथे वाजली बेल. अगदी परदेशात माणूस असला तरी सुद्धा मी त्याच्याशी सहजपणे संवाद साधू शकतो. हे सगळं होतं कसं. बरं मॅग्नेटिक वेव्ज वगैरे म्हणायला गेलं तर म्हटलं कुठे आहेत त्या दाखव. तर म्हणायला नाही त्या अशा दिसत नाहीत. म्हणजे अशा कित्येक गोष्टी जगात आहेत की त्या असतात पण दिसतातच असं नाही. त्याच्याकरता शोध घ्यावा लागतो. मग मला सांगा योगी या दुर्लभ तोम्या देखीला साजणी असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना आम्ही त्यांच्यावर टीका करायची का ते खोटं बोलत होते असा आरोप करायचा. मग त्यांच्याकडे जी दृष्टी होती ती दृष्टी आमच्याकडे नाही हे आम्ही मोकळ्या मनाने मान्य का नाही करत. कुठेतरी आम्ही कमी पडतोय. ज्याला आर्तता म्हणतात. परमेश्वराच्या भेटीची आस लागणं. ती आस काहीतरी वेगळीच असते आणि मग त्यातून त्याची प्राप्ती झाल्यानंतरचा जो भाग आहे तो मग मिरेचा होऊ शकतो. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा नको आहे. केवळ एकच तो गोपाळ माझा आहे अन्य कोणीही माझं नाही. हा अधिकार मीराबाईंना प्राप्त झालेला होता. प्रल्हादाचा जो दृढ विश्वास आहे भगवंताच्या प्रती की काहीही झालं तरी तो आहे आणि म्हणून मला काही होणार नाही. जरतारी भाषा नाही आहे. जर तो असेल तर मला काही होणार नाही अशी नाही आहे प्रल्हादांची भाषा. लक्षात घ्या. आणि भक्तांच्या मांदियाळीमध्ये प्रल्हादांचं नाव हे पहिलं घेतलं जातं. त्या प्रल्हादांना काही झालं नाही. नामदेवांची कथा आपल्याला माहिती आहे की त्या नामदेवांनी तर हट्ट केला विठ्ठलाकडे की नैवेद्य दाखवल्यानंतर बसले. म्हणाले देवा खा. देव येईनात. म्हणाले अरे तू येऊन खाल्ल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तरी देव येईनात. म्हणाले आता डोकं आपटून घेतो. तरीही देव येईनात. चरित्रामध्ये कथा अशी सांगितली आहे की नामदेवांनी डोकं आपटायला जेव्हा खाली नेलं तेव्हा भगवंतांनी हात धरला डोक्याखाली आणि भगवंत जेवले. मला सांगा ही अशी एक त्यांच्या चरित्रातली कथा एका ठिकाणी सांगितली. लगेच प्रवचन संपल्यानंतर एक जण आले आणि मला म्हणाले की उद्याच आम्ही जातो पंढरपूरला. तर जा. विठ्ठल असं खातो का. म्हटलं खातो. म्हणाले कशावरून. नामदेवांचं खाल्लं त्यावरून. आणखीन काय. बरं म्हणाले म्हणजे आम्ही नैवेद्य दाखवलं तरी त्यांनी खायला पाहिजे. म्हटलं हो ठीक आहे. म्हणाले आता तुम्हीच सांगताय तर निघालो. आणि निघाले की दारापर्यंत गेले आणि परत आले. मला म्हणाले पण ते नैवेद्य दाखवायचं आणि नामदेवांच्या प्रमाणे बोलायचं वगैरे हे सगळं असंच करायचं ना. म्हटलं हो अगदी तसंच. समजा देव आले नाहीत तर म्हणे डोकं आपटायला खाली. म्हटलं हो. म्हणाले फक्त एकच प्रश्न आहे छोटासा. म्हटलं काय. तो म्हणे किती वेळा डोकं आपटल्यानंतर देव येतो. प्रॉब्लेम येतो तिथे आहे. नामदेवांच्या डोक्यात ही कॅल्क्युलेटेड रिस्क नाही आहे हो की अंदाजे किती वेळा मी डोकं आपटल्यानंतर भगवंत धावून येईल. हे त्यांच्या डोक्यात नाही आहे. म्हणून त्यांच्याकरता भगवंत आले. आणि हे आमच्या डोक्यात पहिल्यांदा तेवढंच असतं. मग त्यांना काय नडलंय का हो येण्याचं. पण असं असलं ना तरीसुद्धा सर्वसामान्य माणसाच्या आतमध्ये जी एक भाविकता आहे त्या भाविकतेमुळे कुठे न कुठेतरी त्याला असं वाटतं. आणि जे वाटतं ना ते एका भजनामध्ये खूप छानपैकी व्यक्त झालेलं आहे. त्याला काय वाटतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा असं माझं म्हणणं आहे. पण त्याकरता सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता बघता हे जे गजानन बाबांनी सांगितलंय ते सुद्धा ती पूर्व अट आहे बरं का. सदाचार रत सद्भक्ता. आणि मग जर लक्षात घेतलं कि वक्त आएगा ऐसा कभी ना कभी हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी ऐसा विश्वास दिल में जगाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. हे जर मनात ठेवलं तर तो येणार. पण तेवढा भाव आत असेल तर. आम्ही सगळ्याच ठिकाणी जर शंका कुशंका घेत बसणार असू तर मग कठीण आहे. थोडक्यात संतांचं सांगणं हे की माझं जीवन मी व्यतीत कसं करायचं आहे तर मी चांगलं वागायचं आहे
दुसऱ्याचं चांगलं करायचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते जाणून आपण पुढे जायला पाहिजे, अन्यथा कठीण होईल. म्हणून इथे तुकाराम महाराज आपली आर्तता जी आहे, कोणाच्या बरोबर भेट व्हावी असं वाटतंय. ते काय पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेत का मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेत? त्यापेक्षा सगळ्यात मोठी जी शक्ती आहे, त्या शक्तीच्या, त्या परमेश्वराचा आठव करतायत, त्याच्याकरता लागलेली ती आस आहे. आणि म्हणून ते भेटी लागी जीवा लागली से आस, असं म्हणून त्यालाच विनवतायत. हे महत्त्वाचं आहे. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्रंदिवस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. तैसे माझे मन, हो तैसे माझे मन. वाट पाहे भेटी लागी जीवा लागली से आस. दिवाळीच्या मुळात लेकी आसावरी, लेकी आसावरी. दिवाळीच्या मुळात लेकी आसावरी, लेकी आसावरी. पाहतसे वाटुनी, पाहत
भगवंतांच्या प्रेमाची भूक लागली आहे महाराजांना. दुसऱ्या एका ठिकाणी एका अभंगामध्ये वर्णन करताना महाराज सहज म्हणतात, तुका म्हणे माझ्या असावल्या बाह्या तुझं क्षेम द्या या पांडुरंगा. क्षेम याचा अर्थ आलिंगन बरं का. नाही तर आम्हाला बऱ्याच वेळेला क्षेम म्हणजे मराठीतलं क्षेमकुशल असं वाटतं. तर क्षेम याचा अर्थ आलिंगन असं आहे. किती आर्तता आहे त्या परमेश्वराच्या भेटीची. त्याकरता किती वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत त्यांनी. आणि ही उदाहरणं पाहिल्यानंतर तो परमेश्वर धावून येईल नाही तर काय करेल. इतक्या आर्ततेने जेव्हा हाक मारली जाते. गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला माहिती आहे. तो गजेंद्र मगरीने धरलेला पाय सोडवून घेता घेता प्रयत्न करतोय. शेवटी जेव्हा सगळे प्रयत्न हरले त्यावेळेला त्यांनी हाक मारली परमेश्वराला आणि मग परमेश्वर आलेत. अशी ती गजेंद्र मोक्षाची एक कथा आहे. तशाप्रमाणे ती आर्तता आतून असावी लागते, आतून यावी लागते. भगवंताच्या ठाई प्रीती पाहिजे, त्याच्यावरती श्रद्धा हवी, पण भीती नको बरं का, असं आपल्याकडे सांगितलंय. लोक म्हणतात देवावर श्रद्धा ठेवणं म्हणजे देवाला भिणं. देवाला कशाला भ्यावं लागतं मला सांगा. जो चांगलं वागतोय, जो नीतीने वागतोय, त्याला देवाला भिण्याचं कारण काय आहे. आणि जो तसा वागत नसेल त्याला भ्यायला हवंच. त्यात नवलते काय. पण भीतीपोटी श्रद्धा ही कन्सेप्ट आपल्याकडे कुठेही नाही. भारतीय संस्कृती असं काही सांगत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या परमेश्वरावरती श्रद्धा ठेवून माझं काम होणार असं ठाम विश्वास बाळगून मी माझं काम करायचं असतं. तेवढंच फक्त आमच्याच्यानी साधत नाही. आम्हाला देवाचा आठव कधी होतो माहिती आहे का. आजकाल बघा आपण आपल्या घराघरामध्ये आपल्याला लक्षात येईल की बऱ्याच वेळेला मुलांना देवाच्या पाया पड, आजी आजोबांच्या घरात असले तर त्यांच्या पाया पड, मग आईवडिलांच्या पाया पड, अंगारा लावलास का वगैरे. हे सगळं केव्हा विचारलं जातं. जेव्हा मुलगा पेपर द्यायला निघतो तेव्हा, परीक्षेसाठी जातो तेव्हा. परीक्षेसाठीचा हा भाग आहे का हो मला सांगा. रोज दिवे लागणीनंतर पर्वचा म्हणावा, कुठेतरी आतमध्ये हा भाव कृतज्ञतेचा निर्माण व्हावा की हे देवा, सकाळी जाग झाल्यानंतर आज माझे तू सकाळच्या वेळेला डोळे उघडलेत आणि आजचा दिवस मला पाहायला मिळाला, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. रात्री झोपेतही जातात कित्येक जण हो. गेलेलं कळतही नाही त्या माणसाला. तिथे जाग आल्याबरोबर, आणि झोप म्हणजे तरी दुसरं काय असतं, गाढ झोपणं. हे माणसाला कधी कळतं का. ज्याला कळत असेल त्याला गाढ झोप लागलेली नसते. कारण गाढ झोप हा भाग कळणं हे शक्य नसतं. त्या झोपेतून मी ज्या वेळेला उठतो त्यावेळेला अरे मला हे सगळं दिसतंय, हे परमेश्वरा तुझ्या कृपेमुळे. आणि रात्री झोपताना प्रार्थना एवढ्या करता की आजचा अख्खा दिवस तुझ्या कृपेने पार पडला. कुठेही येता जाताना कुठे काही अपघात झाला नाही, कशात मी सापडलो नाही, बॉम्बस्फोटात सापडलो नाही, आणखी कुठच्या दंगलीत सापडलो नाही, हातीपायी धड सुखरूप घरी आलो. याच्याबद्दल त्याचे आभार मानणं हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग आहे. आणि कृतज्ञता ही वारंवार व्यक्त करावी, त्यात लाज कसली वाटण्यासारखी. आणि ती परमेश्वराच्याकडे व्यक्त करताना त्याच्यामध्ये मागे पुढे बघण्यासारखं काय. इथे महाराज सांगताना त्या सासूरवाशिणीचं सुद्धा उदाहरण देतात की तिला जसं ती वाट बघत राहते की माझ्या माहेरून बोलावणं येईल दिवाळीच्या वेळेला, आणि मग मी माझ्या माहेरी जाईन, माझ्या आईला भेटीन. आईला भेटीन हा जो भाग आहे हाच पुढच्या नंतरच्या ओळींमध्ये व्यक्त कसा करतायत की भूक लागलेली त्या बाळाला, मुलाला, लहानग्याला, आणि त्या भुकेपोटी ते खूप रडतंय, जोर जोरात रडतंय, पण तरी सुद्धा इतर कोणी काही खायला घातलं तरी चटकन खात नाहीये का. वाट पाहे परी, आईची वाट बघतोय. आई एकदा आली आणि मग तिने ते हवं नको दिलं की ते खातं. आईला तरी कसं कळतं मुलाच्या रडण्यावरून. त्या आईला कोणी शिकवलेलं असतं. कोचिंग क्लासेस वगैरे निघालेत कधी पैलट करणीसाठी वगैरे असे. पण ज्या वेळेला ती आई बनते त्या क्षणाला मूल रडण्याच्या आवाजावरून तिला कळतं की का रडतंय, डोकं दुखतंय, पोटात दुखतंय, भूक लागली आहे, झोप आली आहे, काय झालंय.
हे तिला चटकन कळतं. हा तिचा विशेष नाही आहे का? अर्थात हा विशेष कळण्याकरता आधी आई व्हावं लागतं, हे तितकंच खरं. आणि मग महाराज सांगतायत की अशा पद्धतीने तुझं तोंड दिसावं देवा, याकरता माझी जी धडपड आहे ती त्याकरता चालू आहे. कधी एकदा येशील आणि मला दर्शन देशील असं मला झालेलं आहे. हा जो त्यांच्यामधला भाव आहे, एकतर तुकाराम महाराजांच्या प्रती जो भाव आहे, या भावाला म्हटलं जातं परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पण असण्याचा भाव, समर्पित होणं. भक्तांनी कसं समर्पित व्हावं, प्रपत्ती ज्याला म्हटलं जातं, हा प्रपत्तीचा भाव हा तुकाराम महाराजांच्या ठायी दिसतो. आपल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात हे असे भाव पूर्णपणे येणं कठीण असतो. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की संतांनी जी वाट घालून दिली ना, त्या वाटेवरून चालण्याचा, धडपडण्याचा, किंबहुना धड पडण्याचा एवढा जरी आम्ही प्रयत्न केला तरी सगळं मिळालं असं समजायला काही हरकत नाही.